मध्ये आलेले होते। पुण्यामध्ये प्रहारच्या आंदोलकांनंतर आता पोलिसांची मीडियावर अरेरावी पाहायला मिळाली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। प्रहारच्या आंदोलकांवर पोलिसांनी अरेरावी केली, त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर आता मीडियावर अरेरावी पोलिसांची पाहायला मिळालेली आहे। आंदोलकांच्या नंतर आता पोलिसांची मीडियावर अरेरावी वार्तांकन करण्यास कुठेतरी विरोध केलेला आहे। आपण पाहू शकतो स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये या सगळ्या आंदोलकांना आणलं गेलेलं आहे आणि कॉन्फरन्स हॉल मध्ये या सगळ्या आंदोलकांना ठेवण्यात आलेलं आहे। पोलीस मात्र या सगळ्या वार्तांकन करण्यास विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळे आंदोलक, महिला आंदोलक असू दे किंवा इतर सगळे जे काही प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना या स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये आणलं गेलेलं आहे। त्यांची विचारपूस केली जाणार आहे आणि नेमकी सर काय कायदेशीर कारवाई काय केली जाणार आहे? अजून आत्ताशी त्यांना आणलेले आता माहिती काढतो ना आम्ही। चला आतमध्ये या आतमध्ये या। हे धरा धर धर तिकडं धर। आपण हे बघा, पोलीस कॅमेरामॅनला आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतायत, कॅमेरामॅनवरती कारवाई करण्याचा प्रयत्न करतात। ही दडपशाही पोलिसांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। या ना आतमध्ये या ना। तुम्ही काय कारवाई नेमकं काय या ना तुम्ही। कॅमेरामॅनला अशा पद्धतीने हिसकवण्याचा प्रयत्न करतायत। अशा पद्धतीची कारवाई ही कॅमेरावरती कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत। ही चुकीचं आहे। अशा पद्धतीने अरे धरा ना। अशा पद्धतीने अहो आम्ही आमचं काम चालू आहे ना, तुम्ही डिस्टर्ब करू नका। आम्ही इकडे बाहेर आहोत आणि आम्ही डिस्टर्ब करू नका ना, आम्ही करतोय ना। असं कारवाई चुकीचं आहे। अशा पद्धतीने आम्हाला आमचं काम करू द्या ना। आम्ही हो बरोबर आहे तुम्ही हां आम्ही आमचं काम करतो। हां त्यांची काय भूमिका आहे ती फक्त आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही अशा पद्धतीने कॅमेरामॅनला नाही हे चुकीचं आहे। डिस्टर्ब करू नका। अगदी अगदी खरं तुमच्या कामाला तुम्हाला काय चहा पाणी वगैरे सगळं देतो, पण आमच्या कामात डिस्टर्ब करू नका। ओके चला ठीक। तर आपण पाहिलं या सगळ्या कॅमेरामॅनला देखील हिसकावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना दिसला। आपण पाहिलं की हे जे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत ते कॅमेरावरती धावून गेलेले आहेत आणि आपण पाहतो की त्यांना जी काही कारवाई करायची त्या कारवाईला आपला कुठेही विरोध नाहीये। मात्र ज्या पद्धतीने माध्यमांवरतीच दडपण आणण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलक तर पुण्यामध्ये प्रहारच्या आंदोलकांच्या नंतर आता पोलिसांची मीडियावर अरेरावी पाहायला मिळालेली आहे। वार्तांकन करत असताना कॅमेरामनला पोलीस जे आहेत ते रोखत होते। वार्तांकन करण्यास कुठेतरी विरोध केलेला आहे। आपण पाहू शकतो स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये या सगळ्या आंदोलकांना आणलं गेलेलं आहे आणि कॉन्फरन्स हॉल मध्ये या सगळ्या आंदोलकांना ठेवण्यात आलेलं आहे। पोलीस मात्र या सगळ्या वार्तांकन करण्यास विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळे आंदोलक, महिला आंदोलक असू दे किंवा इतर सगळे जे काही प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना या स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये आणलं गेलेलं आहे। त्यांची विचारपूस केली जाणार आहे आणि नेमकी सर काय कायदेशीर कारवाई काय केली जाणार आहे? अजून आत्ताशी त्यांना आणलेले आता माहिती काढतो ना आम्ही। चला आतमध्ये या आतमध्ये या। हे धरा धर धर तिकडं धर। आपण हे बघा, पोलीस कॅमेरामॅनला आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतायत, कॅमेरामॅनवरती कारवाई करण्याचा प्रयत्न करतात। ही दडपशाही पोलिसांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। या ना आतमध्ये या ना। तुम्ही काय कारवाई नेमकं काय या ना तुम्ही। कॅमेरामॅनला अशा पद्धतीने हिसकवण्याचा प्रयत्न करतायत। अशा पद्धतीची कारवाई ही कॅमेरावरती कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत। ही चुकीचं आहे। अशा पद्धतीने अरे धरा ना। अशा पद्धतीने अहो आम्ही आमचं काम चालू आहे ना, तुम्ही डिस्टर्ब करू नका ना। आम्ही इकडे बाहेर आहोत आणि आम्ही डिस्टर्ब करू नका ना, आम्ही करतोय ना। असं कारवाई चुकीचं आहे। अशा पद्धतीने आम्हाला आमचं काम करू द्या ना। आम्ही हो बरोबर आहे तुम्ही हां आम्ही आमचं काम करतो। हां त्यांची काय भूमिका आहे ती फक्त आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही अशा पद्धतीने कॅमेरामॅनला नाही हे चुकीचं आहे। डिस्टर्ब करू नका। अगदी खरं तुमच्या कामाला तुम्हाला काय चहा पाणी वगैरे सगळं देतो, पण आमच्या कामात डिस्टर्ब करू नका। ओके चला ठीक। तर आपण पाहिलं या सगळ्या कॅमेरामॅनला देखील हिसकावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना दिसला। आपण पाहिलं की हे जे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत ते कॅमेरा